हॅलो ऑल. होप तुमचे वेकेशन स्टार्ट झाले असतील किंवा होणार असतील. ह्या वेकेशन्स मध्ये नक्की आपला टाइम कसा युटिलाइज करायचा ह्या विचार करता आहेत. सो लेट मी इंट्रोड्यूस यू अ सिरीज इन विच तुम्ही तुमचे स्किल्स अपस्किल करणार, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स या फिर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल्स. वी आर गोइंग टू वर्क ऑन ईच स्किल आणि अपग्रेड करायचं आहे स्वतःला. आज तुम्ही कॉलेजमध्ये शिकता आहात किंवा स्कूलमध्ये आहात और यू आर ॲट होम, ओके. पण उद्या जेव्हा आपण बाहेरच्या जगात जाऊ तेव्हा जी कम्युनिकेशन गॅप येईल, आपल्याला इंग्लिश समजतं, वी कॅन स्पीक ऑल्सो, बट जेव्हा सेंटेन्स बिल्डिंग येतं टू स्पीक कंटिन्युअसली, आपण तिकडे अटकतो आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो. हा कॉन्फिडन्स कसा इन्क्रीज करायचा हे आपण सगळं ह्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहे. अँड वी आर गोइंग टू वर्क ऑन ईच स्मॉल स्मॉल वर्ड विच आर युज्ड इन इंग्लिश. ओके, दिस इज माय मोटिव्ह टू स्टार्ट दिस सिरीज टू हेल्प यू. आता हा चॅनल नक्की मी का स्टार्ट केला हे मी तुम्हाला सांगते. मी माझ्या गावी गेली होती, ओके. तिथे माझे जे रिलेटिव्ह होते त्यांची मुलं होती. ते लोक 10th मध्ये होते, 7th मध्ये होते, कोण 6th मध्ये होतं. दे वर ऑल इन इंग्लिश मीडियम स्कूल. ठीक आहे, आपली मराठी जी लाईफ आहे किंवा आपली मराठी फॅमिली आहे आपण इंग्लिश मीडियममध्ये टाकतो. बट तुम्हाला माहिती आहे, गावच्या ठिकाणी सुद्धा जे इंग्लिश शिकवलं जातं ते मराठीत एक्सप्लेन करतात. त्यामुळे त्यांचं इंग्लिश इतकं पुअर होतं की दे कॅनॉट मेक अ सिंगल सेंटेन्स. म्हणून मी हा चॅनल स्टार्ट केला की आपल्याला जर येत असेल आणि आपण हे नॉलेज जर शेअर केलं आणि त्याचा जर दुसऱ्याला फायदा होणार असेल तर वाय नॉट शेअर युअर नॉलेज. ओके, तर हे सगळे व्हिडिओज मी रिक्वेस्ट करीन तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जे हे डिझर्व करतात, ही लर्निंग डिझर्व करतात. ओके, लेट्स हेल्प अँड बिल्ड आवर ओन स्टेट अँड आवर नेशन. हा माझा गोल आहे. ओके, तर ह्या सिरीजमध्ये आपण बेसिक जे ग्रॅमर आहे, इंग्लिश आहे, डेली यूज सेंटेन्सेस आहे, हे सगळं कव्हर अप करणार आहे. ओके, आता सर्वात पहिला लेसन असा आहे टू थिंक इन इंग्लिश. जे आपण डोक्यामध्ये विचार करतो आपल्या, ते इंग्लिशमध्ये कसं करायचं. यामागे एक स्टोरी आहे. ओके, लेट मी एक्सप्लेन माय स्टोरी. मी सुद्धा एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जात होती, पण सेम आपण मराठीमध्येच बोलतो, आपल्या फ्रेंड्सशी सुद्धा मराठी किंवा हिंदीमध्ये बोलतो. तर माझी एक फ्रेंड होती जी इंग्लिश शिकत होती. ठीक आहे, बोलायला आम्ही दोघी शिकत होतो आणि मी तेव्हा 2nd किंवा 3rd स्टँडर्डमध्ये असेल आणि ती 4th किंवा 5th स्टँडर्डमध्ये असेल. तेव्हा आम्ही दोघींनी मिळून डिसाईड केलं की वी विल टॉक इन इंग्लिश विथ इच अदर. ठीक आहे, आपण दुसऱ्यांशी नाही बोलू शकत, पण आपण एकामेकांसोबत बोलूया इंग्लिशमध्ये, सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह आवर स्किल्स. आम्हाला सगळे हसायचे, बोलायचे इंग्लिशची पापड, हे लोक नुसते ऑलवेज इंग्लिश असे चिडवायचे. बट यू नो व्हॉट, आम्ही दोघं जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायला लागलो, आमचे कम्युनिकेशन स्किल्स इतके छान झाले. आज सुद्धा जेव्हा आम्ही भेटतो, आम्ही मराठीत नाही बोलत. आम्ही दोघंही मराठी आहोत, बट आम्ही मराठीत नाही बोलत, आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो एकामेकांसोबत. सो दॅट हेल्प्ड मी टू ग्रो इन माय लाईफ बिकॉज आय हॅड अ फ्रेंड. आता तुमच्याकडे हे फ्रेंड असेल किंवा नसेल, आय रिअली डोंट नो. तर हा एक ऑप्शन मी नक्की देऊ शकते की जो फ्रेंडची तुम्हाला गरज आहे ते तुम्ही स्वतः बना. आता ते कसं बोलणार, आपण सेल्फ टॉक करतो. आता सपोज आपण चालत जातोय, मग आपण विचार करतो, अरे घरी जाऊन काय जेवण बनवलं असेल आईनी, मी काय जेवू, मी कुठे खेळायला जाऊ, मी आज काय अभ्यास करू, कोणत्या मित्राबरोबर बोलू, हे सगळं आपण मनात बोलतो. आपल्या मनात एका दिवसात 60,000 पेक्षा जास्त विचार येतात. ओके, जर त्याच्यातले 50 किंवा 100 विचार पण आपण जर इंग्लिशमध्ये केले तर तुम्ही विचार नाही करू शकेल, तुमची स्किल्स जी डेव्हलप होणार ना, दॅट विल बी ऑन अनादर लेवल. तुम्ही आज स्टार्ट कराल, ठीक आहे, तुम्ही विसरायला, अरे मला इंग्लिशमध्ये बोलायचं, तुम्ही विसरून जाल. बट नंतर नंतर तुम्हाला ते लक्षात येत जाईल, अरे आय नीड टू स्पीक इन इंग्लिश. व्हॉट शुड आय डू, वेर इज माय मदर, वेर इज माय फादर, व्हॉट शुड आय ब्रिंग फ्रॉम द शॉप. हे सगळं तुम्ही बोलणार. तुम्ही इव्हन जेव्हा देवाला प्रे करणार, ओ गॉड प्लीज सेव्ह मी, डोंट लेट दिस हॅपन, हे सगळं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार. आर फर्स्ट लेसन दॅट वॉट एव्हर वी स्पीक टू आर सेल्फ स्पीक इन इंग्लिश. आणि पुढच्या लेसन्समध्ये आपण हळूहळू डेली यूज सेंटेन्सेस कव्हर अप करणार आहे. मग काही मोटिवेशनल सेंटेन्सेस आहे, काही ग्रामर मिस्टेक्स जे आपण नेहमी करतो ते कसे इग्नोर करायचे, प्रनान्सिएशन मिस्टेक्स जे आपण नेहमी करतो ते कसं ओव्हरकम करायचं, आणि खूप काही बरंच काही मी एपिसोड वाईज एक एक दिवस स्किप करून इकडे अपलोड करणार आहे. सो लेट्स कनेक्ट अँड